आषाढी एकादशी दिवशी मी दुपारी फराळासाठी थोडा शाबू, शेंगदाण्याची आमटी, भगर आणि सुक्का बटाटा केला होता. पण हाच संध्याकाळी थोडा शिल्लक राहिला. म्हटलं हा गरम करून थोडं थोडं खाऊन घेऊ. पण हे खायला कोणीच तयार नव्हतं. म्हणून सर्व मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फेटून घेतलं. मग हे सर्व बॅटर एका भांड्यात काढून त्यात आवडीप्रमाणे थोडंसं लाल तिखट, जिरे, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून एकत्र मिक्स करून घेतलं. लोखंडी तव्यावर थोडंसं तेल टाकून चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने ते पसरून घेतलं. मग ताट झाकून वाफून घेतलं आणि परत 2-3 मिनिटांनी थोडंसं तेल टाकून परत वाफून घेतलं. मग परत हे पलटून घेतलं. दुसऱ्या साईडनं परत हे मी वाफायला ठेवलं. मग तयार झालं हे आपलं खरपूस उपासाचं थालीपीठ. सकाळच्या राहिलेल्या पदार्थापासून बनवलं होतं. ह्याच्यावर कोणाचा विश्वासच नाही बसला आणि सगळे